मीरा भायंदर नगर निगम सरकार के आदेशानुसार सोनोग्राफी सेंटर धड़क निरीक्षण अभियान 5 से 25 सितंबर की अवधि के दौरान चलाया गया। उक्त अभियान के लिए विशेष निरीक्षण दल नियुक्त किए गए थे। उक्त टीमों ने मीरा भायंदर नगर निगम क्षेत्र के सभी सोनोग्राफी केंद्रों का दौरा और निरीक्षण किया था। एक कार्यकारी सलाहकार समिति ने कार्रवाई की सिफारिश की थी। उक्त अनुशंसा के क्रम में उपयुक्त प्राधिकारी एवं चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी मीरा भायंदर नगर निगम के आदेश से निम्नलिखित सोनोग्राफी केंद्रों के पंजीकरण प्रमाण पत्र को 1 महीने के लिए निलंबित कर दिया गया है, जिसमें नाकोड़ा भैरव सहित 6 सोनोग्राफी केंद्रों पर कार्रवाई की गई है। हॉस्पिटल एजे डायग्नोस्टिक सेंटर, भक्ति हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट आए। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत 6 सोनोग्राफी सेंटरवरती कारवाई करण्यात आली आहे, त्याच्याबद्दल आपण काय खुलासा कराल? मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने विशेष सोनोग्राफी मशीनची तपासणी मोहीम हाती घेतली होती। त्यामध्ये टोटल 9 दवाखान्यामध्ये काही त्रुटी आढळल्या। त्यामध्ये तपासणीअंतर्गत एक कमिटी स्थापन केली होती। त्या कमिटीच्या अंतर्गत ती धडक मोहीम तपासणी मोहीम हाती घेतली होती। त्यामध्ये एका महिन्यासाठी आम्ही जवळपास 3 हॉस्पिटलचं आम्ही सस्पेन्शन केलं। त्याचं PCB अँड ॲक्टनुसार त्याचं लायसन रद्द केलेलं आहे आणि इतर 7 ठिकाणी त्याला याला 7 दिवसाची मुदत दिलेली आहे। सर, ह्या सोनोग्राफी केंद्रांमध्ये काय असं काही अनुसूचित प्रकार चालू होता का? असं काही अनुसूचित प्रकार असा काही चालू नव्हता। जे PCND ॲक्टनुसार जे काही फॉर्मॅट आहेत, शासनाने जे फॉर्मॅट दिले त्या फॉर्मॅटमध्ये माहिती भरून ठेवणं आवश्यक आहे। ते फॉर्मॅटमध्ये माहिती जर चुकीची भरून ठेवली आढळली असेल किंवा फॉर्मॅट पूर्ण माहिती भरलेली नसेल तर त्या कमिटीला जर तसं आढळलं तर कमिटी ती बघून मग त्यानुसार ते त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी रेकॉर्डवर आणतील। मग PCT कम्युनिटीच्या ॲक्टनुसार एक कमिटी स्थापन केली। त्या कमिटी माध्यमातून तपासून नंतर ती ही कारवाई केलेली आहे। जी कारवाई करण्यात आलेली त्याच्यात कुठल्या स्वरूपामध्ये आहे? दंड स्वरूपात आहे की त्यांची नोंदणी कॅन्सल केली, कसं काय? नाही, 3 हॉस्पिटलसाठी 7 दिवसाची केली आहे। बाकीचे 6साठी आम्ही 1 महिन्यासाठी ते सस्पेन्शन केलेलं आहे आणि जर त्यांना याच्यावर त्याला जर काही अपील करायचं असेल तर राज्य शासनाकडे ते अपील करू शकतात।